अशोक खरातचे सीडीआर हाती लागल्याचा अंजली दमानी यांचा दावा। रुपाली चाकणकरांचे खरातला 177 तर एकनाथ शिंदेंचे खरातला 17 कॉल। चाकणकरांना अटक करून चौकशी करण्याची दमानी यांची मागणी। काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणुका लढवणार। पक्षश्रेष्ठींचा निवडणूक लढवायला हिरवा कंदील। रासप आणि वंचित देणार काँग्रेसला साथ। पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसनं मित्रपक्षांशी चर्चा न करता निर्णय घेतला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती, तर मित्रपक्ष पुन्हा काँग्रेसशी चर्चा करणार। राज्यात अवकाळीचा धुमाकूळ। सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये शेतीचं नुकसान, तर पुण्यात गेल्या 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस। सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावात पुतळ्यावरून दुसऱ्या दिवशीही तणाव कायम। 2 गट आमने-सामने। पोलिसांनी आंदोलकांना हटवलं, तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा आंदोलकांशी संवाद। मुंबई महापालिकेत सत्तेत येताच 1000 कोटींहून अधिकची कंत्राटं रद्द। भ्रष्टाचारमुक्त महापालिकेचा नारा देत कंत्राट प्रक्रिया रोखली। ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन लष्करात मोठे फेरबदल। लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीची निवृत्ती। जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांना हे हटवलं। FBI संचालक काश पटेलही रडार। मालाडच्या मालवणी परिसरात गॅस सिलेंडरसाठी राडा। एजन्सीच्या मालकाला संतप्त ग्राहकांची मारहाण। सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक आक्रमक। लोकांच्या प्रश्नावर बोलणं हा गुन्हा आहे का? माझा आवाज दाबलाय, हरलो नाही। राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढांचा निशाणा। सोलापूरमधल्या अंजनगाव खेलोबा इथला तणाव अजूनही शांत झालेला नाही। अंजनगाव प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आता स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मराठा समाजातले 2 प्रतिनिधी आणि धनगर समाजातले 2 प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये अनगर गावामध्ये आमदार राजन पाटलांच्या मध्यस्थीनं बैठक झाली। या परिसरामध्ये राजन पाटलांना त्यांचा मोठा दबदबा आहे आणि त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे। त्यामुळे तोडगा आजच निघू शकतो। या प्रकरणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही तातडीनं तोडगा निघण्यासाठी प्रशासन आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। दरम्यान अंजनगावमध्ये दोन्ही समाज समोरासमोर आहेत। अजूनही अधूनमधून घोषणाबाजी सुरू आहे, तर लक्ष्मण हके उपोषणाला बसले। तर सोलापूरच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण बघूया। जवळपास 60 ते 65 तास या आंदोलनाला सुरुवात होऊन झालेली आहे। या इथं अंजनगाव खेलोबा इथं ज्या पुतळ्याचा जागेचा वाद होता, त्या संदर्भात दोन्ही बाजूला तणाव वाढलेला होता। मात्र मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी काही मंडळी गेली होती, ती आता मंडळी परत आलेली आहेत आणि त्यातून एक यशस्वी तोडगा निघण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत त्या चर्चेला गेलेले एक जण, मला सांगा काय काय चर्चा झाली? मी चंद्रकांत होनमने, ग्रामपंचायत कुंभेज माजी सरपंच। आमचे खेलोबा देवस्थान अंजनगाव हे आहे आणि इथं पुतळा बसवण्याच्या वादातून वाद निर्माण झालेला आहे। तरी आमच्या वीर म्हणजे वाघमडी बंधूंची एकच मागणी आहे, आमच्या जागेत जर पुतळा असेल तर तो पुतळा काढावा आणि तुमच्या शासकीय असं पुतळा होऊ द्यावा, असे आम्ही आमचे शेजारचे आमदार राजन पाटील त्यांच्यात आम्ही चर्चा केली। मालकाने आम्हाला सांगितलं जर तुमच्या जागेत आला तर आम्ही काढून घेतो, जर शासकीय असं तर राहू द्या, असं आम्ही आलोय। ती मोजणी करून निर्णय होईल थोड्या वेळामध्ये। आता कोण कोण होतं बैठकीला? अंजनगावचे माजी सरपंच अप्पराव वाघमडे, अनगरचे सरपंच भागवत चौगुले, मी स्वतः, मदना बालदर, भागवत चौगुले असे लोक होतो आम्ही। मराठा समाजाचे कोण? मराठा समाज भागवत चौगुले होते, चौगुले होते, चालू सरपंच लोक। आता हा जो निर्णय होईल तो सगळ्याला मान्य असेल? तो मान्य होईल, थोड्यात चर्चा चालू आहे।
बर. मान्य होईल. म्हणजे राजन पाटलांनी केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. होऊ शकतो. त्यांना आम्ही दोन्ही वीर आपलं वाघमडी कंपनी आणि मराठा कंपनी दोन्ही राजन पाटला मानणारा वर्ग आहे. हा. त्यांचा शब्द धरा जाईल असं आम्हाला वाटते. तर अशा रीतीनं जी काही चर्चा झाली होती ती चर्चा सफल झाल्याचं दिसतंय आणि यातून ज्या पद्धतीने राजन पाटलांनी मध्यस्थी केली ते मध्यस्थी पाहता हा तोडगा लवकर निघेल. या जागेची मोजणी करायची आणि मोजणी केल्यानंतर हा पुतळा नेमका कोणत्या जागेत आहे त्याच्यावर पुढचा निर्णय घेऊ अशा पद्धतीने राजन पाटलांनी सांगितलं होतं. आणि त्याला धनगर समाजाचे प्रतिनिधी असतील किंवा मराठा समाजाचे प्रतिनिधी दोघांनी तयारी दाखवलेली आहे. त्यामुळं हा इतके दिवस प्रलंबित राहिलेला प्रश्न 2 दिवसापासून 3 दिवसापासून तणावपूर्ण राहिलेला प्रश्न थोड्या वेळात संपून जाईल अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन अजय देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा मारा. अंजनगावमधल्या घटनेवरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केलाय. या घटनेतून मराठवाड्यामध्ये जशी अस्थिरता दिसते तशी अस्थिरता पश्चिम महाराष्ट्रात आणायची आहे का असा सवाल गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केलाय. हे दिसतंय असं प्रकरण नाही. दिसायला आपल्याला पुतळ्याचं प्रकरण दिसत असेल, याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्या खोलामध्ये जाण्याची नितांत आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असतात तेव्हा अनेकांना पोटसूळ उठतो. त्यांना वाटतं की महाराष्ट्र अस्थिर करावा, वातावरण बिघडवावं. पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली बहुतांश लोक म्हणजे 70-80% लोक ही देवाभाऊंच्या सोबत आहेत. हे जे कारस्थानी करणारी लोक आहेत त्यांच्यासोबत लोक नाहीत, परंतु त्यांना जातीय दंगली करायचे आहेत, महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केलेत. अशोक खरातचा गेल्या वर्षभरातील CDR हाती लागलाय असा दावा दमानी यांनी केलाय. यामध्ये रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल आहेत. चाकणकरांच्या बहिणीचे 236 कॉल आहेत असा दावा अंजली दमानी करतायत. तर एकनाथ शिंदेंचे खरातला 17 कॉल आहेत आणि 21 मिनिटं संभाषण झालंय. चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, आशिष शेलार यांनीही खरातला कॉल केल्याचा दावा दमानी यांनी केलाय. आपल्याकडे CDRची कॉपी आहे आणि ती पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं दमानी यांनी म्हटलंय. चाकणकरांना अटक करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे. आता याच्यात सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं, आता ते जे CDR आलं त्याच्यात अमुक मॅपिंग असते, समरी असते, मॅक्सिमम ड्युरेशन म्हणजे सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची देखील माहिती असते. तर आत्ताच्या घटनेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटनेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. दरम्यान यावर मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय आपण बघूया. असं आहे की फोन करणे किंवा कधी भेट होणे याच्यामध्ये काही गुन्हा नसतो. त्याच्यात त्यांना काही आर्थिक पुरवठा केला का, त्यांना काही प्रत्येक संबंध आहे का, त्यांच्या मालमत्ता जे काय आहे
त्यामध्ये काही आर्थिक संबंध आहे का, त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करताय. कोणी कोणाला फोन केला किंवा कोणी कोणाला भेटलं याच्यापेक्षा आर्थिक संबंध काय, जे अघोरी कृत्य आहे त्याच्यात संबंध काय, किंवा त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामध्ये काही संबंध आहे का, यावर त्या ठिकाणी गुन्हा निश्चित होत असतो. 100% जे जे त्या गुन्ह्यामध्ये संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. म्हणून तर थोडं वाट तर पाहिली पाहिजे. कशाचे फोन होते, काय होते, अनेक बरोबर माझ्याबरोबर फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार जर असेल तर मलाही जेलमध्ये गेलं पाहिजे ना. मी कुणालाही असं स्पेअर करा असं म्हणतच नाही आम्ही, परंतु त्या खरातानी ज्या पद्धतीचे गुन्हे केलेत, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका भयानक गुन्हे करणारा हा पहिला गुन्हेगार असावा. म्हणून त्याच्यावर एवढी कडक कारवाई झाली पाहिजे. ही जशी सगळ्यांची इच्छा आहे तशी आमची सुद्धा इच्छा आहे. तर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनपा शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक दररोज म्हणणं सक्तीचं करण्याचा प्रस्ताव मांडलाय. या प्रस्तावावर 9 एप्रिलला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि नैतिक विकासासाठी मनाचे श्लोक उपयुक्त ठरतात. नियमित पठणामुळे आत्मपरीक्षण, सकारात्मक विचार आणि तणाव नियंत्रणाला मदत होईल असं पेडणेकर म्हणाल्या. दरम्यान MIMनं या प्रस्तावाला तीव्र विरोध केलाय. धर्माधारित नव्हे तर संविधानाचं शिक्षण द्या अशी मागणी MIMनं केली आहे. MIMचे गटनेते विजय उबाळे यांनी आक्षेप घेत सर्व धर्माच्या विद्यार्थ्यांवर बंधन घालू नये असं म्हटलं. आता अलीकडच्या पिढीला हातात मोबाईल आल्यामुळे ज्या पिढीच्या विचारामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत. खरं म्हणजे मला आत्ता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय. खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही. महापालिका मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या खाजगी असतील, अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, त्यांनी सगळ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा हेच म्हणणं असेल. तर मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा या धर्मनिरपेक्ष आहेत. त्यामुळे एका धर्माच्या साहित्याचं किंवा अशा प्रकारे मनाच्या श्लोकाचं पठण योग्य नाही असं मुंबई पालिकेतील MIMचे गटनेते विजय उबाळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी. का आहे विरोध मनाचे श्लोकचं पठणाची सक्ती करण्यासंदर्भात? कोणाचाही विरोध नसेल, पण आमचा विरोध आहे. मी MIMचा गटनेता म्हणून गटनेता आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत सर्वांचा ह्या गोष्टीला विरोध आहे, या ठरावाला विरोध आहे. विरोध ह्याच्यासाठी मनाच्या श्लोकांना विरोध नाही आहे, तर मनाचे श्लोक हे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सक्तीचे करावे ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे. आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या धर्मनिरपेक्ष आहेत आणि तिथे एका विशिष्ट धर्माचं साहित्य लादलं जातं आहे, तर ही आणि अनिवार्य केले जाते, तर ही गोष्ट चुकीची आहे. मनाच्या श्लोकला आमचा विरोध नाही, पण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्व विविध धर्माची लोकं येतात, विविध धर्माचे स्टुडंट्स असतात. मग तिथे एकाच धर्माचं जर तुम्ही साहित्याचं पठण केलं किंवा ते सक्तीचं केलं तर ती चुकीची गोष्ट आहे. मग सगळेच असं म्हणतील की उद्या आमच्याही धर्मामध्ये ह्या गोष्टी आहेत, आणि जर तुम्ही बोलताय उच्चार स्पष्ट व्हावे त्याच्यासाठी वेगळे कोर्सेस आहेत, ते महानगरपालिकेने राबवावेत त्यांच्या शाळेमध्ये. मला तर वाटतं मनाचे श्लोक, समजा हे विद्यार्थी आता आज विद्यार्थी आहेत, उद्या हे वोटर होणार आहेत 18 वर्षानंतर, आणि हे वोटर झाले की प्रशासनाचा एक भाग होणार आहे, आणि एक प्रशासनाचा एक भाग झाला की त्यांना त्यांचे कर्तव्य आणि त्यांचे हक्क कळायला पाहिजेत. त्यासाठी त्यांना संविधान कळणं खूप गरजेचं आहे, भारताचं संविधान. पण एक मनाच्या श्लोकांऐवजी संविधानाचं शिक्षण दिलं. ओके, भारताचं संविधान हे मिनिमम लेवलचं तरी शाळेमध्ये शिकवलं पाहिजे, म्हणजे प्राथमिक दर्जाचं एक संविधान त्यांना शिकवलं पाहिजे. आणि माझी अशी मागणी आहे की महानगरपालिकेने एक प्राथमिक लेवलचं पुस्तिका काढावी आणि ती सगळ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ती राबवावी आणि त्याचं शिक्षण मुलांना द्यावं. पुढची बातमी. बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका लढण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे.
पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवायला हिरवा कंदील दाखवलाय. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांना खरी आदरांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता काँग्रेसनं निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची निश्चिती होणार आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला आणखी 2 पक्ष साथ देणार आहेत. महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची त्यांना मदत होणार आहे. दरम्यान निवडणूक लढण्यासंदर्भात काँग्रेसच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील चर्चा होणार आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत. आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत. आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे. निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे. ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. जे काही करू ते महाविकास आघाडी म्हणून करू. माहीत नाही ते काय करतायत, ते काही माझ्याशी संपर्कात नाही आहेत. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीनं योग्य वेळी निर्णय घेऊ. मी सांगितली स्ट्रॅटेजी आमची. आमचा उमेदवार राहणार, परिस्थितीवर लक्ष ठेवून आम्ही आहोत आणि आमचा उमेदवार निवडून येईल. तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे आणि यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनीही विधान केलं आहे. याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांसोबत चर्चा करू, कारण या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या आहेत. त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पक्षाने निर्णय घेतला, सुप्रियाताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी, की तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही. माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे असं समजतंय. आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील. मागे सुद्धा आपण बघितलं असं राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो. मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल. तर बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी काल मुलाखती दिल्या. आम्ही बारामतीमध्ये निवडणूक लढणार आहोत आणि पक्षश्रेष्ठींनी आम्हाला तसा आदेश दिलेला आहे असं या संभाव्य उमेदवारांचं म्हणणं आहे. काल 6 जणांनी मुलाखती दिल्या आणि आपली तयारी पूर्ण झाली असल्याचं काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांचं म्हणणं आहे. वीर धवल गाडे, वैभव बुरुंगले आणि ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. आकाश मोरे यांनी 2014ची देखील निवडणूक लढवली होती. हे इलेक्शन तसं भावनिक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मान्य आहे? अगदी आहे. त्याचबरोबर कर्तव्य पण आहे. आम्ही कर्तव्य करणार आहोत. आता कर्तव्य तुम्ही विचाराल काय करणार? जो काय अपघात झाला त्याचं पूर्णत्वाकडे गेलेलं आहे का? जो रोहित पवारांनी विषय उचलला, राहुल गांधींनी त्याला दुजोरा दिला आणि कर्नाटक सरकार राज्यामध्ये FIR होतो आणि आपण गप्प बसलो इथे बारामतीकर त्यांच्या घरातले लोक, याचा कुठं वाचा फुटणार आहे का? म्हणजे अजितदादा फक्त तालुक्याचे कोणाचे पती नव्हते, कोणाचे वडील नव्हते, ते सगळ्या बारामतीकरांचे एक प्रमुख होते. एक घरातला माणूस होता, वडील होते, भाऊ होते, मुलगा होता. ह्या सगळ्या बारामतीकर यांचा काहीतरी मृत्यू झाला, त्याचा काहीतरी छडा लागावा, ते पुढं जावं यासाठी आमचा हा उमेदवारीचा प्रयत्न आहे. दादांचा गट जर महाविकास आघाडी असता तर ह्याला विरोधक नसता आमचा, पण त्यांचा आज ते महायुतीत आहेत, म्हणजे भाजपबरोबर आहेत. आमची विचारधारा आहे भाजपच्या विरोधात आहे आणि पोटनिवडणूक ही लागली, आम्ही विचाराशी लढणार आहे. कुणीही उमेदवार देतील तर त्याच्याबरोबरने आम्ही राहणार आहे. आमचा
जो महाविकास आघाडीतले काय घटक पक्ष आहेत ते आमच्याबरोबर येतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून 2 इलेक्शन लढलो. ज्यावेळेस एखादी भूमिका कुठल्याही त्यांची घ्यायची असते तर त्यांनी ती समविचारी घेऊन आमच्या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांनी घ्यायला पाहिजे होती. ती त्यांनी परस्पर घेतली. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यांचे वरिष्ठ नेते आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील, त्याचा विषय नाही. ही लढाई इथली लढाई जी आहे ही स्वाभिमानी बारामतीकर विरुद्ध भाजप दबावमुक्त बारामती विषय करायचा आहे. तर काँग्रेसनं बारामतीची जागा बिनविरोध करावी अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे. अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे. अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी ही सीट अनपोज करावी. हां, ते लढतायत राहुरीमध्ये, तिथे लढू द्या, काय अडचण नाही आम्हाला, तिथे आम्ही लढू. तर सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावामध्ये 2 गट आमने सामने आलेत. पुतळा बसवण्याच्या वादावरून 2 दिवसांपासून वातावरण तापलं. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आमने सामने आलेल्या अंजनगाव गावामध्ये लक्ष्मण हाके देखील उपस्थित आहेत आणि पोलिसांकडून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तर माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीनं तोडगा निघण्याची शक्यता देखील दिसते आहे. तर गेल्या 2 दिवसांपासून तणावाचं वातावरण या गावामध्ये आहे. मात्र दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर आता यावर नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आम आदमी पार्टीनं राज्यसभेमध्ये मोठा संघटनात्मक बदल केलाय. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता अशोक कुमार मित्तल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. या बदलानंतर राघव चड्डा यांनी व्हिडिओ पोस्ट करत आम आदमी पक्षावर निशाणा साधलाय. तर राघव चड्डांच्या पोस्टनंतर आम आदमी पक्षानं पलटवार केलाय. राघव चड्डा समोसाबद्दल बोलायचं पण मतदार याद्यांच्या घोळाबद्दल बोलत नाहीत. अरविंद केजरीवालांच्या अटकेबद्दल त्यांनी शब्दही काढला नाही असं आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलंय. क्या जनता के मुद्दे उठाना, पब्लिक इश्यूज पे बात करना कोई अपराध है? क्या मैंने कोई गुनाह कर दिया, कोई गलती कर दी? हैव आई डन समथिंग रॉन्ग? ये सवाल आज मैं इसलिए पूछ रहा हूं क्योंकि आम आदमी पार्टी ने राज्यसभा सेक्रेटेरिएट को ये कहा है कि राघव चड्डा के पार्लियामेंट में बोलने पर रोक लगा दी जाए. जी हां, आम आदमी पार्टी ने पार्लियामेंट को ये सूचित किया है कि राघव चड्डा को पार्लियामेंट में बोलने का मौका ना दिया जाए. अब भला कोई मेरे बोलने पर रोक क्यों लगाना चाहेगा? मैं तो जब बात करता हूं देश के आम आदमी की बात करता हूं. अशोक खरातचे सीडीआर हाती लागल्याचा अंजली दमानी यांचा दावा. रुपाली चाकणकरांचे खरातला 177 तर एकनाथ शिंदेंचे खरातला 17 कॉल. चाकणकरांना अटक करून चौकशी करण्याची दमानी यांची मागणी. खरातच्या शिर्डी जमीन गैरव्यवहारात धक्कादायक माहिती उघड. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत 100हून अधिक खात्यांचा नॉमिनी अशोक खरात असल्याचं उघड. सर्व खाती पोलिसांकडून होल्डवर. काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणार. पक्षश्रेष्ठींचा निवडणूक लढवायला हिरवा कंदील. रासप आणि वंचित देणार काँग्रेसला साथ. पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसनं मित्रपक्षांशी चर्चा न करता निर्णय घेतला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती. तर मित्रपक्ष पुन्हा काँग्रेसशी चर्चा करणार.
राज्यात अवकाळीचा धुमाकूळ. सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये शेतीचं नुकसान, तर पुण्यामध्ये गेल्या 130 वर्षांनंतर एप्रिल महिन्यातला सर्वाधिक पाऊस. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावामध्ये पुतळ्यावरून दुसऱ्या दिवशीही तणाव कायम. 2 गट आमने-सामने. पोलिसांनी आंदोलकांना हटवलं, तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा आंदोलकांशी संवाद. मुंबई महापालिकेत सत्तेत येताच 1000 कोटींहून अधिकची कंत्राटं रद्द. भ्रष्टाचारमुक्त महापालिकेचा नारा देत कंत्राट प्रक्रिया रोखली. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन लष्करात मोठे फेरबदल. लष्कर प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीची निवृत्ती. जनरल डेव्हिड होडने आणि मेजर जनरल विल्यम ग्रीन यांनाही हटवलं. FBI संचालक काश पटेलही रडारवर. मालाड मालवणी परिसरामध्ये गॅस सिलेंडरसाठी राडा. एजन्सीच्या मालकाला संतप्त ग्राहकांची मारहाण. सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक आक्रमक. लोकांच्या प्रश्नावर बोलणं हा माझा गुन्हा आहे का? माझा आवाज दाबलाय, हरलो नाही. राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढांचा निशाणा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर स्वागत माझा मिड डे मध्ये. आता आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र सुपरफास्ट. पुढच्या 24 तासामध्ये पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही भागात ऑरेंज अलर्ट. वादळी वाऱ्यासह गाराही पडण्याची शक्यता. पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. पुण्यामध्ये काल 65 मिलीमीटर पावसाची नोंद. गेल्या 130 वर्षातला एप्रिल महिन्यातला सर्वाधिक पाऊस. पुण्यात काल झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान. जनता वसाहतीत अनेकांचे संसार उघड्यावर. अनेकांच्या घरात पाणी, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाचा मंदिरांना देखील फटका. दगडूशेठ गणपती मंदिराच्या शेजारी असलेल्या दत्त मंदिरामध्ये पाणी साचलं. काल म्हणजेच गुरुवारी गर्दी असल्यामुळे नागरिकांची तारांबळ. अहिल्यानगर पारनेर तालुक्यामध्ये शासनामार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू. गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती. तर तातडीनं पंचनामे होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. सातपुड्यातील उमराणी गावात झालेल्या गारपिटीमुळे कैरी उत्पादक शेतकरी संकटात. गारपिटीमुळे झाडावरील कैऱ्या गळून पडल्यामुळे आमुचल उद्योगाला फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये वाकद गावामध्ये अवकाळी पावसाचा कांदा पिकाला फटका. अरुण बडवर या दिव्यांग बांधवानं शारीरिक अडचणींवर मात करत कांद्याचं उत्पादन घेतलं. मात्र अवेळी आलेल्या पावसामुळे कांदा पिकाचं प्रचंड नुकसान. सलग 3 दिवस झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. केळी, मका, ज्वारी, बाजरी, गहू या पिकांचं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गारपीट झाली, चक्रवादळ आलं, तर आमची 5 बिघा ज्वारी होती ते आरती दुसरी झाली, म्हणजे पडून गेले. आणि मजुरी आम्ही 2-4 दिवसामधून लावणारा होतो ज्वारी काटण्यासाठी. तर आता मजूर पण सांगता आहे, मग आमची मजुरी वाढली बुवा आणि ते ज्वारी खलास झाली बुवा, असं दृष्टी झाली बोले, कलर डाऊन झाला, अतिदृष्टी झाली, पुढे जपून गेलेली आहे. आता आम्हाला मदत काहीतरी जेव्हा तुम्ही सरकारनं ते विनंती झाली. माझ्या शेतात 5 बिघा ज्वारी होती. ते 5 बिघा ज्वारी आज तोंडे घास आलेला होता. उद्या 1-2 दिवसात कापायचे होते, तेव्हा देवाने आपल्या तोंडातला घास विस्कून घेतला आणि तो आता ते शेतातली ज्वारी कशी काढायची हे आम्हाला चिंता पडलेली आहे. अतोनात असं अरबो खरबो रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित पंचनाम्याचे आदेश काढावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. ज्वारी पावसामुळे काळी पडून भाव पडण्याचे षड्यंत्र हे व्यापारी रचत असतात. यांनाही कुठेतरी आळा घालावा अशी मागणी आम्ही आज करत आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका. एकूण 33% अधिक क्षेत्र बाधित.
पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका, शेती पिकांचं, घरांचं आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचंही नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पावसानं झोडपलं. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजू पिकाला फटका, नाचणीचं उभं पीक जमीनदोस्त, शेतकरी चिंतेत. धुळ्याच्या शिरपूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवलेला शेतमाल अवकाळी पावसामुळे भिजला. सलग सुट्ट्यांमुळे बाजारातले व्यवहार होते बंद. अनेक गावांमधून शेतकरी आपला मका, गहू विक्रीसाठी बाजार समितीमध्ये घेऊन आले होते. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा. शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी अडचणीत. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील बभळाच परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा. केळी बागांचं मोठं नुकसान, केळीची बाग वादळी वाऱ्यामुळे आडवी. नंदुरबार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. टोकर तलाव शिवारातील राठोड यांच्या 2 एकरांवरील मका पीक जमीनदोस्त, तर मांजरे गावामध्ये वीज पडून एका बैलाचा मृत्यू. साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबांचं सोलर पॅनल फुटलं. अनेक चारचाकींच्या काचांना तडे. औंधमधल्या 6 एकरातल्या कलिंगड पिकांचंही नुकसान, तर मस्करवाडीमध्ये गोठ्याखाली जनावरं दबली. साताऱ्याला अवकाळीसह गारपिटीचा फटका. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान. वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटणला तडाखा, तर गहू, ज्वारी, मका आणि कलिंगडासह आंब्यालाही फटका. मागील 2-3-4 दिवसापासून वादळामुळे बरेच नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे सगळे पिकं झोपलेत. ज्वारी, गहू, कडबा, रानात पडलेला कडबा ह्यांचं पूर्ण नुकसान झालं आहे. आणि फळे लागलेले आंब्याचे फळे म्हणा, शेवगा, हे सगळे गारपेटानं सगळे नुकसान झाले फळांचे. तात्काळ प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामधील म्हस्केवाडीमध्ये अवकाळीचा फटका. कलिंगड आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं भरीव मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातल्या म्हस्केवाडीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेती पिकांचं मोठं नुकसान. कलिंगड, कांदा, डाळिंब, आंबा, गहू या पिकासह इतर पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू. फाराशी हिरवीगार थाप होती, अशी कांदा वाढलेला होता. आणि हे बघा कसं झाले. गरिबांच्या तरी तोंडा बघा असं मला वाटतं. कारण आमचं काय नाही, पण त्यांनी कष्ट केलेत. हा, म्हणून मी म्हणते तुम्ही एवढी भरपाई द्या आम्हाला. फक्त खत औषधाचं तरी निघलं पाहिजे. भंडाऱ्यामध्ये अवकाळीमुळे 302 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. मका, आंबा आणि पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. नुकसानग्रस्त भागातले पंचनामे तातडीनं करण्याचे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांचे आदेश. पाऊस, गारपीट याच्यामुळे सगळी 3 एकरापैकी 2 एकराची मका पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत. तरी शासनाला अशी विनंती आहे की याची पीक पाहणी करून, पंचनामे करून यांची भरपाई देण्यास करावे, हे माझी नम्र विनंती आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. भूम तालुक्यातील चिंचपूरमध्ये द्राक्ष बागेचं मोठं नुकसान. नातवानं काबाड कष्ट करून पिकवलेली बाग जमीनदोस्त झाल्यामुळे आजीच्या डोळ्यात अश्रू. पुण्यामध्ये काल दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मंदिराशेजारी वडाचं झाड हातगाडीवर कोसळलं. घटनेमध्ये फूल विक्रेतीचा मृत्यू. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी, पशुपालकांचंही नुकसान. 2 दिवसामध्ये वीज पडून 7 जनावरांचा मृत्यू. गेल्या महिन्यातही 15 जनावरं मृत्युमुखी पडल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी. विषबाधेमुळे 90हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू. जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये आंबापिंपरी गावातली घटना. गेल्या 4 दिवसांपासून होणाऱ्या अवकाळी पावसामध्ये गहू आणि टोमॅटो ओला होऊन खराब झाला. तो मेंढ्यांच्या खाण्यात आल्यामुळे विषबाधा. पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. नंदेश्वर परिसरातील फळबागांचं नुकसान. शेतीचे पंचनामे करण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी. आमदार आवताडे यांनी स्वतः परिसरामध्ये जाऊन केली पाहणी.
बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याला गारपीट आणि पावसाचा फटका. शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा केल्याची सोशल मीडियावर पोस्ट. वैनगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे गोंदिया शहराला पाणी टंचाईचा धोका. पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ नये म्हणून जलजीवन प्राधिकरणाकडून उपाययोजना. पुजारी टोला धरणाचं पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडलं. तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांमध्ये हुल्लडबाजी. रात्रीच्या वेळी 2 गटात बाचाबाची. पाण्याच्या बाटल्या आणि नारळ एकमेकांना फेकून मारले. हुल्लडबाजी कॅमेऱ्यात कैद. नागपूरच्या वाना डोंगरी भागातील मातोश्री नगरामध्ये पंकज ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या. जाब विचारण्याच्या रागामध्ये परिसरातल्या टवाळखोरांनी हत्या केल्याची प्राथमिक माहिती. आकाश मंडल या आरोपीनं लोखंडी सळई पंकज यांच्या छातीत खुपसली. धार्मिक कार्यक्रमामध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं 35 वर्षीय पुरुषासोबत लग्न लावल्याची धक्कादायक घटना. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेडच्या मालापूर गावातली घटना. बालसंरक्षण पथकानं अल्पवयीन मुलीला सोडवलं. नवी मुंबईमध्ये ऐरोलीच्या पालिका रुग्णालयामध्ये आयसीयू बाहेर नवजात बाळासमोर चक्क शंखनाद. डमरू देखील वाजवला. व्हिडिओ व्हायरल. शंख वाजवल्यामुळे रुग्णालयातले कर्मचारी जमा. मीरा रोड परिसरामध्ये स्पावर पोलिसांचा छापा. स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय. 14 मुलींची पोलिसांकडून सुटका. यामध्ये थायलंड आणि भारतीय मुलींचाही समावेश. बीडच्या परळीमध्ये सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याला डिजिटल अरेस्ट दाखवून 23 लाखांची फसवणूक. 3 आरोपी अटक. आरोपींकडून 3 लाख रुपये रोकड तसंच 3,20,000 रुपये बँक खात्यावर गोठवण्यात आले. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेदरम्यान चोरट्यांचा भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला. यात्रेदरम्यान 24,60,000चे दागिने लंपास. कोल्हापूरच्या कोडोली पोलीस ठाण्यामध्ये भाविकांच्या तक्रारी. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं चोरट्यांचा शोध सुरू. विरारच्या मनबेलपाडा 100 फीट रोडवर तरुणांची स्टंटबाजी. एक तरुण 2 चालत्या स्कूटींवर उभा राहिल्याचा व्हिडिओ व्हायरल. कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेला 38 वर्षीय व्यक्ती बुडाला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधण्यात यश. क्रेनवर चढताना शिडीवरून घसरून तरुण ऑपरेटर 40 फूट खोल पाण्यात पडला. पोहता न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू. तालुक्यातल्या रिंग रोडच्या कामादरम्यान अपघात. मुंबई गोवा महामार्गावर अपघात. ओमकार ट्रॅव्हल्स रायगडातील सुकेळी खिंडीमध्ये उलटली. अपघातामध्ये 2घांचा मृत्यू तर उर्वरित 8 जण जखमी. लोंबकळणाऱ्या विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे फटाक्यांसारखी आतषबाजी. नांदेडच्या देगलूर नाका भागातील दुर्घटना. महावितरणच्या दुर्लक्षित कारभारावर स्थानिकांचा संताप. वसई परिसरातील रांचेत गावामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा 7 ते 8 जणांना चावा. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाकडून कुत्र्याला पकडण्यात यश. तसंच कुत्र्याच्या चाव्यांमुळे जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी या ठिकाणी खासगी बस जळून खाक. बसमधील 30 प्रवासी सुखरूप बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. पुण्याहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती खासगी बस. वाशिमच्या मालेगावमधील उमरदरी गावामध्ये उभारलेल्या जिओ कंपनीच्या टॉवरला आग. वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खोलीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील मोबाईल सेवेवर परिणाम. ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरामध्ये मिठाईच्या दुकानाला अचानक आग. दुकानाच्या पोटमाळ्यावरील छोट्याशा इन्व्हर्टर बॅटरीने घेतला पेट. घटनेमध्ये जीवितहानी नाही. आगीवर वेळीच नियंत्रण. नंदुरबारच्या बिलाडी गावाजवळ उभारत असलेल्या बिलाडी धरणाचा वाल चिघळणार. धरणाला गावकऱ्यांचा तीव्र विरोध. धरणामुळे गावाला 3 बाजूंनी पाण्यानं वेढा पडणार असल्यामुळे गावाचं पुनर्वसन करण्याची मागणी. न्याय मिळवून देण्याचं आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भूमिका. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये नियमांचं उल्लंघन. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई. 15 रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रांना नोटीस. वन विभागाकडून काम थांबवायचे आदेश. जे काय रिसॉर्ट्स बांधण्यात आलेले बऱ्यापैकी त्यांनी अकृषक म्हणजे NA ची परवानगी घेतलेली आहे. मात्र बांधकामासाठी
त्यांनी जिल्हास्तरीय समितीची परवानगी घेतलेली नाही आहे. नोटिसेस दिल्यानंतर आता हॉटेल मालकांकडनं व्यवस्थापनाकडनं आम्हाला प्रस्ताव यायला सुरू झालेले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये एक जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सभा नियोजित आहे. त्या सभेमध्ये सर्व प्रस्तावांवरती चर्चा केली जाईल आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येईल. भंडाऱ्यातल्या साकोली तालुक्यामध्ये नवेगाव नागझिरा परिसरामध्ये नरभक्षक वाघाची दहशत. 16 दिवसामध्ये वाघानं घेतला दोघांचा जीव. एक महिला जखमी. 100 वनकर्मचाऱ्यांचं मिशन वाघ. ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू. 19 तारखेपासून वाघाने आतापर्यंत 3 हल्ले केले. त्याच्यात दोघांचं एक पुरुष आणि एक महिला मरण पावली आणि तिसरं पेशंट नागपूरला ॲडमिट आहे. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये खूप दहशत पसरली आहे. लवकरात लवकर कसं वाघाला ट्रॅप करता येईल आणि लोकांना त्याच्यापासून कसं निश्वास कधी जनता श्वास टाकते असं झालं आहे आता. भंडाऱ्यातील साकोली तालुक्यामध्ये नवेगाव नागझिरा परिसरामध्ये नरभक्षक वाघाची दहशत. पोलीस आणि वन अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांचा संताप. ग्रामस्थांकडून 2 दिवसांचा अल्टिमेट. आज आमच्या लोकांचे जीव जात आहेत, फार कठीण आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की त्यावेळेसच सांगितलं की 8 दिवसाचं त्यांनी सांगितलं होतं, 8 दिवसात आम्ही पकडून दाखवू. परंतु 8 दिवस झाले अजूनपर्यंत. आणि जर आता लवकर पकडला नाही आणि एखाद्याला समजा अजून अशी इजा झाली तर आता आमच्या पंचक्रोशीतले जेवढे गावं आहेत ते गाव एक होतील आणि इथं आमच्या म्हणजे फॉरेस्टवाल्यांची काही ऑफिस राहणार नाही, काही राहणार नाही, उद्ध्वस्त करून टाकू. यानंतर एक महत्त्वाचे अपडेट. अशोक खरातचं मुख्य केंद्र असलेला सिन्नर तालुक्यातील मिरगावमधील ईशान्येश्वर महादेव मंदिर आणि आलिशान फार्म हाऊस ज्या 16.5 एकर जागेवर बांधण्यात आलंय ती जागा खरातनं माळी कुटुंबाकडून बळकावल्याचा आरोप आहे. 2004 साली 16 लाखांची जागा खरातनं केवळ 4 लाखात खरेदी करून नावावर करून घेतल्याचा आरोप जमिनीचे मालक जगदीश माळी यांनी केलाय. या माळी कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. माळी कुटुंब आहेत हे सख्खे 4 भाऊ. 1997 मध्ये यांनी ज्या ठिकाणी या बोंधू अशोक खरातचा आज आलिशान फार्म हाऊस आहे, ज्या ठिकाणी ते ईशान्येश्वर मंदिर उभारलं गेलंय, ती जवळपास 16.5 एकर जागा या बोंधू अशोक खरातने याच माळीच्या कुटुंबियाच्या भावांकडून खरेदी केली होती 2004च्या दरम्यान. आम्ही सर्वसाधारणतः 1997 साली जागा खरेदी जगन्नाथ बोबे पाथऱ्याचे यांच्याकडनं व्हाईट कॅशने 15 लाखाला खरेदी केली होती. त्याच्यानंतर काही आम्ही आर्थिक अडचणीत आल्यामुळे खूप आर्थिक विवंचनेमुळे तर मग शेवट आम्ही गिऱ्हाईक शोधत असताना हे खरात साहेब तिकडे आले आणि त्यांना ती जमीन पसंत पडल्यानंतर त्यांनी जवळजवळ आम्हाला भुरळ पाडल्यागत अवघीन खूप कमी किमतीत ती जमीन आमच्याकडून खरेदी केली त्यांनी. असं सदर जागे विकण्याकरता आम्ही स्वतः वैयक्तिक मी खूप प्रयत्न केले. नाशिकमध्ये बरोबर लोकांकडे आम्ही माझे उतारे दिले, परंतु अशा व्यक्तींनी त्या जागेवर किंवा त्या उतऱ्यावर आमच्या काय प्रयोग केली असल्यामुळे काय तर आम्हाला जी माहिती मिळाली नंतर प्राप्त माहिती अशी मिळाली की ही लोक रात्रीची येऊन त्या जागेवर जेव्हा त्यांना जागा पसंत पडली, जेव्हा आमच्या जागा विकायच्यानं कळालं, त्यांनी पण अगोदर सुरुवातीला काही गिऱ्हाईक पाहिजे प्रयत्न करा, पण नंतर जे विचार बदलले किंवा त्यांची काही नियत बदलली, मग त्यांनी ती स्वतःच घेण्याचा निर्णय घेतला होता. ते रात्री येऊन ती पूजा अर्चा करायची आणि त्या पूजा अर्चा करताना मग आमच्या लक्षात आलं का इथं आम्ही दुसरे ग्राहक आणतो बी तर ग्राहकाला जागा पसंत पडते, ग्राहक घरी फोन करत नाही, काही नाही. मग यांनी त्या उतऱ्यावर त्या जागेवर काय प्रयोग केली असावा यामुळं कदाचित एक मनामध्ये शंका वाढण्यास एक वाव मिळतो. त्या जागेसंदर्भात एक किस्सा असा काहीतरी सांगितला जातो का त्या विहिरीत कोणतरी मुलगी मयत झाली होती आणि ते काय नेमकं काय माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी ते आम्हाला पण सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर कंटिन्यू राहिले कायमचं तर तुमचा बी काहीतरी असंच होऊ शकतं.
अशी भीती निर्माण करून दिली तुमच्या भावापैकी. आम्ही 4 भावापैकी दोघांचं काहीतरी तुमचं इथं होईल आणि आम्ही 2च भाऊ तिकडे राहत होतो त्यावेळी. ती माणसाने मानसिक भीती निर्माण करून दिली त्यांनी आणि दुसरे व्यवहारही होऊन दिले नाही. बाहेर इतर लोक आले तर त्यांचे होऊन दिले नाही व्यवहार आणि त्यांनी स्वतः अतिशय अल्प दरात करून घेतली खरेदी आणि ती बी पूर्ण अमाऊंट आम्हाला दिली नाही व्यवस्थित. आमच्या एकच शासनाकडे मान्य की आम्हाला आज आम्ही भूमिहीन झालेलो आहे. आम्हाला ती आमची जी जमीन आहे ती आम्हाला परत मिळावी ही आमची शासनाकडे मागणी आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, कुंदेवाडी, सिन्नर. आणि आता पुन्हा महाराष्ट्र सुपरफास्ट. जळगावच्या मन्यारखेडा गावात जवळ श्री बद्रीनाथ संस्थानच्या विश्वातील एकमेव ग्रह राशी नक्षत्र मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलाशरोहण सोहळा प्रसादजी महाराजांच्या हस्ते कलशरोहण. साताऱ्याच्या पाटणमधील सोनवडे गावच्या नवलाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न. शेकडो भाविकांची यात्रेला उपस्थिती. देवीचा छबिना आणि सासनकाठे नाचवून यात्रा साजरी करण्याची परंपरा तर गुलालाची उधळण करत केला देवीच्या नावाचा जयघोष. हिंगोलीच्या वसमतमध्ये दुर्गादेवी यात्रेनिमित्त रथोत्सव. शेकडो वर्षांची जुनी परंपरा आजही कायम. पुरुंदा गावचं ग्रामदैवत असलेल्या दुर्गादेवीची यात्रा सुरू. रात्री सुद्धा रथोत्सवाला मोठी गर्दी. धाराशिवच्या येरमाळामध्ये येडेश्वरी देवीच्या यात्रेचा उत्साह. राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक येरमाळ्यात. पालखी सोहळ्यावर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार. शासकीय कंत्राटदारांचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा. 7 एप्रिलपासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार. 96,000 कोटींची देयकं थकीत असल्यामुळे कंत्राटदार आक्रमक. मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याबाबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा प्रस्ताव. प्रस्तावावर 9 तारखेच्या सभेमध्ये चर्चा होणार. MIMचा विरोध. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि नैतिक विकासासाठी मनाचे श्लोक उपयुक्त असल्याचं पेडणेकरांचं मत. मुलांवर चांगले संस्कार झाले तर चांगली भावी पिढी उदयाला येईल. सर्व जातीच्या मुलांवर संस्कार व्हायला हवेत. त्यामुळे मनाच्या श्लोकला विरोध करण्याची गरज नाही. मुंबईतल्या सगळ्या शाळांनी हा अभ्यासक्रम घ्यावा. किशोरी पेडणेकर यांचं मत. मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत. खरं म्हणजे मला आत्ता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय. खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही. मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत येताच सत्ताधाऱ्यांकडून 1,000 कोटींपेक्षा अधिकची कंत्राटं रद्द. प्रशासकीय काळामध्ये निघालेली कंत्राटं भाजप शिवसेनेनं थांबवली. यामध्ये भायखळा प्राणी संग्रहालय विस्ताराच्या मोठ्या कंत्राटाचा देखील समावेश. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये 21 किलोमीटर लांबीचा बोगदा. BKC ते शेळफाटा दरम्यान बोगद्याचं काम सुरू. बोगद्यातील 7 किलोमीटरचा भाग ठाण्याच्या खाडी खालून तर 5 किलोमीटरचं काम NATM पद्धतीनं होतंय पूर्ण. बोगद्याच्या आत ड्रेनेज सिस्टीमचं काम. चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनामध्ये पुन्हा अव्वल. 2025-26 मध्ये 3.81 लाख पर्यटकांची विक्रमी नोंद. सफारीतून ताडोबाला 35 कोटींचा महसूल. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हिंगणी बफर रेंजमध्ये 100 सफारी पूर्ण. सफारी गेट 26 जानेवारीला खुलं झालं होतं. सफारीमध्ये वाघ, अस्वल, बिबट, सांबर, मोर, रान, कुत्रे यासारखे प्राणी पाहायला मिळतात. अमेरिका आणि इस्रायलनं इराणचा B1 नावाचा पूल उडवला. हल्ल्यामध्ये इराणमधील अवाढव्य B1 पुलाचे झाले 2 तुकडे. तेहरान आणि करज या 2 शहरांना जोडतो B1. पुलावरच्या हल्ल्यावरून इराणचा अमेरिकेवर संताप. पुलांवरील हल्ल्यामुळे शरणागती पत्करणार नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी मांडली भूमिका.